नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय बंगल्याची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। बच्चू कडू यांच्या महाएल्गार मोर्चामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री बंगल्याबाहेर आंदोलनाचा कडूंनी इशारा दिलाय। 4 ते 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वाट बघणार नाही तर थेट रामगिरी बंगल्यावर जाणार असा इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या रामगिरी बंगल्याची सुरक्षा व्यवस्था आता वाढवण्यात आली। शेतकरी कर्जमाफी 7/12 कोरा करा या मागणीसह शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या अनेक मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी काल अमरावतीवरून महाएल्गार मोर्चा काढलेला आहे। हा महाएल्गार मोर्चा आज दुपारनंतर नागपुरात पोहोचणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर नागपुरातील मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरीवर पोलिसांनी पहारा वाढवलेला आहे। हा पहारा सहसा नसतो। इथे मुख्यमंत्री जेव्हा असतात वास्तव्याला तेव्हाच इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो। मात्र आता मुख्यमंत्री नागपुरात नाहीये, रामगिरी या शासकीय बंगल्यावर देखील नाहीयेत, तरी देखील जो आहे तो पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। कारणही तसंच आहे, कारण बच्चू कडू यांनी जो इशारा दिलेला आहे की 7/12 कोरा करा, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या बंगल्यावर घुसू। त्यामुळे बच्चू कडूंची जी संघटना आहे प्रहार जनशक्ती पार्टी ती कुठला गनिमी कावा करते का? कारण यापूर्वीचे जे अनुभव आंदोलन वेगवेगळ्या स्वरूपाचं केलेलं आहे आणि कदाचित नागपूरच्या सीमेवरील असलेल्या परसोडी गावाजवळ त्यांचं आंदोलन स्थळ असलं तरीही ते नागपुरात काही जण शिरून येऊन कुठेही आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याच अंदाजाने नागपूर पोलिसांनी देखील कडेकोट बंदोबस्त केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांचे जे शासकीय निवासस्थान आहे रामगिरी येथील देखील बंदोबस्तात वाढ केलेली आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।